नमस्कार माझ्या ज्ञानव्रती मैत्रिणींनो, बंधू भगिनींनो आणि श्रोत्यांनो. नमस्कार. प्रदीर्घ सुट्टीनंतर आपण ज्ञानेश्वरीच्या या सुंदर वाटिकेमध्ये पुनश्च माऊलींचे रसाळ शब्द ऐकण्यासाठी एकत्र जमणार आहोत. काही कारणास्तव प्रवासात असल्यामुळे, नेट कनेक्शन नसल्यामुळे मला इच्छा असूनही मला ज्ञानेश्वरीची प्रवचनं पाठवता आली नाही. त्याच्यात खंड पडला आहे. याबद्दल तुमच्या सगळ्यांची मी क्षमाशील आहे, क्षमा प्रार्थिते, क्षमस्व. पुनश्च आपण माऊलींच्या आपल्या काही ओव्यांकडे वळूया. परमपवित्र व्यासपीठ आणि व्यास महर्षी ह्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. प्रभू श्री रामचंद्र रामपंचायतन यांना परम आदराने नमस्कार करते. आज सोमवार आहे. भगवान शिवशंकरांचं आपण स्मरण करणार आहोत. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालं ओंकारं ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथं डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति. केवळ ज्यांच्या स्मरणाने पापांचा नाश होतो अशा भगवान शिवशंकरांना शिरसाष्टांग नमस्कार करते. योगेश्वर भगवान श्रीकृष्णांचं स्मरण आपण करूया. कूजन्तं कृष्ण कृष्णेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखं वंदे ज्ञानेशकोकिलं. ज्ञानेश्वरांना आपण वंदन केले. भगवान श्रीकृष्णांचं आपण आता स्मरण करूया. माऊलींचं स्मरण आपलं योगेश्वराच्या आधी केलं गेलं. मुखात चित्तात सतत योगेश्वर आणि माऊली असतात. योगेश्वराचं स्मरण आपण श्रीकृष्णाचं करूया स्मरण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. योगेश्वर भगवान की जय. यानंतर आपण आपल्या 6व्या अध्यायाकडे वळूया. 6व्या अध्यायाला आपण कधीचाच प्रारंभ केला आहे. ओवी क्रमांक 51 आपण संपवलेली होती आणि त्या पुढे आपल्याला सुरू करायचं आहे. विषयाचा धागा आपण पकडूया. 51 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलं होतं की विषय असा चालला आहे की संन्यासी आणि योगी दोन्ही सारखेच आहे. संन्यासी आणि योगी वेगवेगळे नाही आहेत. म्हणून अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. आपल्याला असं वाटतं की ज्याने अग्नी प्रज्वलित केला नाही, ज्याने प्रपंच मांडला नाही तो संन्यासी. माऊली सांगताय अग्निसेवा न सांडिता, केवळ अग्नी प्रज्वलित केला नाही म्हणून तो संन्यासी आहे असं मुळीच नाही. अग्निसेवा न सांडिता म्हणजे अग्नीची सेवा करणं सोडायचं नाही. कर्माची रेखा न ओलांडिता, कर्म सोडायचं नाही. आहे योग सुख स्वभावता आपण पाची. तुम्हाला स्वभावता सहजपणे योगाचं सुख मिळणार आहे. त्यामुळे संन्यास आणि योग हा एकच आहे. अर्थ पुन्हा एकदा पहा की अग्नीची सेवा न सोडता, कर्म न सोडता तुम्ही जर कर्म करतच राहिलात तर तुम्हाला योगाची म्हणजे परब्रह्म प्राप्तीची प्राप्ती होणार आहे. परब्रह्म ज्ञानाची प्राप्ती होणार आहे. हेच संन्यासाचे लक्षण आहे, हेच योग्याचे लक्षण आहे. दोन्ही एकच आहे. पुढचा आपण आता ओवी क्रमांक 52 पाहूया. त्याच्यानंतर श्लोक आहे गीतेमधला 6व्या अध्यायातला दुसरा श्लोक आपण पाहणार आहोत.
यम संन्यासमिति प्राहुर्योगन्तां विद्धि पाण्डव नह्य संन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन. यम संन्यासम इति प्राहुः, ज्याला आपण संन्यास असं म्हणतो, तम योगम विद्धी पांडव, हे पंडुपुत्रा त्याला तू योग असं जाण. संन्यास आणि योग दोन्ही चाललंय ना. तर ज्याला आपण संन्यास असं म्हणतो, यम द्वितीय आहे, ज्याला आपण संन्यास असं म्हणतो त्याला तू योग असं जाण. न ही असंन्यस्त संकल्पो, तिथे नह्य शब्द आहे, नह्यचा संधी, न अधिक ही अधिक असंन्यस्त, न ही असंन्यस्त योगी भवती कश्चन. संकल्प शब्दाचा अर्थ आहे फळाची आशा न ठेवणे, निष्काम कर्म ज्याला म्हणतात. संकल्पाचा असंन्यस्त त्याग न करता, म्हणजे निष्काम कर्म फळाची आशा न ठेवता न योगी भवती कश्चन, कोणीही योगी बनू शकत नाही. म्हणजे संन्यासी आणि योगी बनण्यासाठी आधी संकल्पाचा त्याग करावा लागतो. संकल्प शब्दाचा अर्थ आहे निष्काम कर्म किंवा निष्काम कर्म नव्हे, उलटे संकल्पाचा अर्थ आहे आशा ठेवून काम करणं. संकल्प शब्दाचा अर्थ आहे आशा ठेवून काम करणं. म्हणून जोपर्यंत मनुष्य आशा ठेवून कर्माचा त्याग करत नाही, त्याला आपण सकाम कर्म म्हणतो. जोपर्यंत मनुष्य सकाम कर्माचा त्याग करत नाही तोपर्यंत तो योगी आणि संन्यासी होतच नाही. म्हणजे योगी आणि संन्यासाला सकाम कर्म चालतच नाही, निष्कामच कर्म करावं लागतं. म्हणून म्हटलंय असंन्यस्त संकल्प, हा संकल्पाचा संन्यास न करता योगी न भवती कश्चन, कोणीही योगी कधीच होऊ शकत नाही. दोघांनाही संकल्पाचा म्हणजे कर्मफळाचा त्याग करावाच लागतो. यावर माऊली काय म्हणताय बघू. ओवी क्रमांक 52. ऐके संन्यासी तोची योगी, ऐसी एक वाक्यतेची जगी, गुढी उभाविली अनेगी शास्त्रांतरी. ऐसी संन्यासी आणि योगी, असा संन्यासी आणि योगी यांची गुढी, ऐसी एक वाक्यतेची गुढी, अशी त्यांची एकवाक्यतेची गुढी म्हणजे झेंडा, ध्वज, पताका. म्हणजे हा पताका ही दोन्ही योगांची, संन्यासाची आणि योग्याची, यांची या मतावर एकवाक्यता आहे. यांचं या दोघांचंही या मतावर एकमत आहे. हे दोघांनाही मान्य आहे. काय मान्य आहे? की फळाची आशा सोडणं. सकाम कर्म दोघांनाही मान्य नाही आहे. म्हणजे निष्काम कर्म या मतापाशी संन्यासी आणि योगी यांची एकवाक्यता होते. निष्काम कर्म या मतापाशी संन्यासी आणि योगी यांची एकवाक्यता होते. आणि या एकवाक्यतेची ध्वजा, पताका, झेंडा त्या जगामध्ये अनेक लोकांनी उभारलेला आहे. गुढी उभावली अनेकी शास्त्रांतरी, शास्त्रामध्ये दिसतं असं. शास्त्रांमध्ये अनेक विद्वान पंडितांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्याने निष्काम कर्म केलं तोच संन्यासी, तोच योगी. केवळ अग्नी प्रज्वलित केला नाही म्हणून संन्यासी आणि अग्नी प्रज्वलित केला म्हणून योगी, हे काही निकष तिथे नाही आहे. एका निकषावर सगळ्या विद्वानांचं एकमत आहे की ज्याने निष्काम कर्म केलं तोच संन्यासी, तोच योगी आहे. निष्काम कर्माचं खूप महत्त्व आहे श्रोते हो. तर अशी ही गुढी, अशा या ज्ञानाची गुढी, अशा या ज्ञानाचा ध्वज, अशा या ज्ञानाची पताका शास्त्रांमध्ये अनेक लोकांनी उभारलेली आहे. ओवी क्रमांक 53 पाहू आपण. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, तेथची योगाचे सार भेटे, ऐसे हे अनुभवाचे निधटे सांचे जया. जेथ संन्यासीला संकल्प तुटे, जिथे ज्या संन्यासाजवळ संकल्प राहतच नाही. संकल्प शब्दाचा अर्थ आधी लक्षात घ्यायचा आहे. संकल्प शब्दाचा अर्थ फलाशा ठेवून केलेलं काम, फलाशा ठेवून केलेलं काम. आता जिथे हा संकल्प राहतच नाही म्हणजे फलाशा राहतच नाही. संन्यासीला म्हणजे त्याग केला. जिथे तुम्ही संकल्पाचा संन्यास केला, त्याग केला आणि तो संकल्प तुटून गेला, राहिलाच नाही संकल्प, तेथेची योगाचे सार भेटे, तिथे तुम्हाला हा योग भेटतो. योग म्हणजे निष्काम कर्मयोग. जिथे तुम्ही संकल्पाचा त्याग केला आहे, टाकून दिलेला संकल्प अजिबात राहत नाही, तिथे कर्मयोगाचं सार आहे. कर्मयोगाचं सार आहे म्हणजे निष्काम कर्मयोगाचं सार तिथेच आहे. ऐसे हे अनुभवाचे निधटे साचे जया. असं अनुभवाच्या बळावरती
त्याला निश्चित जाणवतं. अनुभवाचे नि धटे, धटे म्हणजे बळावर, अनुभवाच्या बळावर साचे जया, त्याला कळतं निश्चितपणे. साचे म्हणजे निश्चितपणे त्याला कळतं. जेव्हा योगी पुढे पुढे मार्गाने चालत राहतो तेव्हा त्याला कळतं की आपला निष्काम कर्मयोगाचा जो संकल्प आहे त्याचा पूर्ण त्याग करायचा, त्याला उरूच द्यायचं नाही, की मग तिथेच त्याला हा निष्काम कर्मयोग भेटतो. म्हणजे फळाची आशा ठेवायचीच नाही, की तिथेच त्याला निष्काम कर्मयोग भेटत असतो. अव्यय क्रमांक 53 निष्काम कर्मयोगाचं महत्त्व आहे. आणि आणखी एका गोष्टीवर फोकस करतायत माऊली, की संन्यास आणि योग, योग म्हणजे निष्काम कर्मयोग. संन्यास आणि निष्काम कर्मयोग दोन्हीही सारखेच आहेत. श्लोक क्रमांक गीतेचा 3 आहे. आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य रस्यैव शमकारणमुच्यते. आरुरुक्ष शब्दाचा अर्थ आहे आरूढ होण्याची इच्छा करणारा. आरुरुक्ष अधिक रुह धातू, चढणे, आरोह अवरोह गाण्यामध्ये असतात. आरुरुक्ष चढण्याची इच्छा करणारा. कशावर? योगम, निष्काम कर्मयोगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मुनीला कर्मकारण मुच्य, त्याला आधी कर्म करावं लागतं. कर्म हे त्याचं मूळ कारण आहे. ज्याला निष्काम कर्म करायचं आहे, ज्याला निष्काम कर्म योगावर आरूढ व्हायची इच्छा आहे, म्हणजे पूर्ण जिंकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण निष्काम कर्मयोगी ज्याला व्हायचं आहे त्याला पहिली पायरी कर्माची आहे. कर्म केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. म्हणून निष्काम कर्मयोगावर आरूढ होणाऱ्याला कर्म हे कारण म्हटलं गेलं आहे. उच्चते कर्म कारणम उच्चते, कर्म हे कारण म्हटलं गेलं आहे. योगारूढस्य तस्यैव, आणि एकदा का तो त्या निष्काम कर्मयोगावर आरूढ झाला, शमक कारणम उच्चते. मग ते निष्काम कर्म तो त्याला टिकवून ठेवण्यासाठी शम म्हणजे इंद्रियांचं संयमन त्याला आवश्यक आहे. पहा कोणत्या 2 गोष्टीसाठी कोणती 2 कारणं आहे. निष्काम कर्मयोग पूर्णपणे अंगात रुजवण्यासाठी कर्म हे कारण आवश्यक आहे. आणि एकदा का तो निष्काम कर्मयोगात पारंगत झाला की मग त्याला ते टिकवून ठेवण्यासाठी इंद्रियांचं संयमन आवश्यक आहे. शम म्हणजे इंद्रियांचं संयमन, शम म्हणजे मनाचं, माफ करा, शम म्हणजे मनाचं संयमन आणि दम म्हणजे इंद्रियांचं संयमन. ज्याला निष्काम कर्मयोगात पारंगत व्हायचं आहे त्याला आधी कर्म ही पायरी करायची आहे. आणि एकदा का तो त्या निष्काम कर्मयोगात पारंगत निष्णात झाला की मग त्याला मनाचं संयमन ही पायरी अवलंबन करायची आहे. पहिल्यांदा निष्काम कर्म ही पायरी आणि दुसऱ्यांदा मग मनाचं संयमन ही त्याची पायरी आहे. अर्थ पुन्हा एकदा पहा, की परब्रह्मज्ञानाची प्राप्ती करणाऱ्याला, आरूढ होणाऱ्याला योग आरुरुक्षोर मुनेर योगम, योग शब्दाचा अर्थ इथे निष्काम कर्मयोग. निष्काम कर्मयोगावर आरूढ होणाऱ्या मुनीला आधी कर्म हे कारण करावं लागतं. एकदा का तो निष्काम कर्मयोगावर आरूढ झाला की त्याला मनाचा संयमच करावा लागतो. ओवी क्रमांक 54. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुका जणी. आता रूपक आहे सगळीकडे की तुम्हाला परब्रह्मपद प्राप्ती करायची आहे. मग एक पर्वत कल्पला आहे माऊलींनी डोळ्यासमोर, एक पर्वत आहे. मग त्या पर्वताचं शिखर म्हणजे काय आहे, पर्वताचा पायथा म्हणजे काय आहे, पर्वताचा कडा म्हणजे काय आहे, निसरडी वाट कोणती आहे, असं सगळं रूपक आहे एक. खरोखरीच इथे पर्वत नाही आहे. बघा आता. आणि मग पर्वताच्या शिखरावर म्हणजे परब्रह्मज्ञान आहे. आता योगाचळाचा निमथा जरी ठाकावा आथी पार्था तरी सोपाना या कर्मपथा चुकाजण. एक पर्वत कल्पा, आपल्या डोळ्यापुढे तुम्ही कल्पना करा की एक विराट पर्वत आहे. ते पर्वताचं शिखर म्हणजे परब्रह्मज्ञान आहे. पर्वताचं शिखर म्हणजे परब्रह्मज्ञान आहे. आता योगाचळाचा निमथा, योग म्हणजे परब्रह्मज्ञान किंवा निष्काम कर्मयोग. परब्रह्मज्ञान म्हणू आपण, कारण आता शिखर म्हटलेलं आहे, ते शिखर आहे, परब्रह्मज्ञान हे. योग अचळ, अचळ म्हणजे पर्वत, त्याला आपण अचल म्हणतो. न चलती इति अचल. आता परब्रह्मज्ञानाचा हा जो पर्वत आहे निमथा, त्याचा कळस म्हणजे एक पर्वत आहे आणि त्या जीवनरूपी पर्वत आहे. त्या जीवनरूपी पर्वताचा कळस निमथा म्हणजे कळस परब्रह्मज्ञान आहे. जरी ठाकावा आधी पार्था, तो जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल, ठाकावा म्हणजे प्राप्त व्हावा,
त्या जीवनरूपी विराट पर्वताच्या कळसावर परब्रह्मज्ञान आहे. निमथा म्हणजे कळस. ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर सोपाना या कर्मपथा चुकाजणी, तर तुम्हाला पर्वताच्या पायथ्याशी असलेली कर्माची पायरी चुकता कामा नये. पर्वताच्या कळसावर परब्रह्मज्ञान आहे आणि पायथ्याशी कर्म ही सोपाना म्हणजे पायरी आहे. सोपाना या कर्मपथा चुकाझणी. चुकाझणी याचा अर्थ चुकू नये. या सोपानाला, कर्माच्या पायरीला तुम्ही चुकवायचंच नाही आहे. पर्वतावरचं तुम्हाला परब्रह्मज्ञान प्राप्त करायचं आहे तर त्याच्या पायथ्याशी पहिली पायरी कर्माची आहे. त्यामुळे त्या कर्माच्या पायरीला चुकाझणी. चुकाझणी म्हणजे चुका पटकन असं नाही आहे, चुकू नये. ती पायरी ओलांडूनच तुम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्या काय लक्षात आलं? एक विराट पर्वत आहे जीवनरूपी, त्याच्यावरती ब्रह्मज्ञान हे शिखर आहे, ते आपल्याला गाठायचं आहे. आणि त्याची सगळ्यात खालची पहिली पायरी आहे कर्म. ती चुकायची नाही, कर्म करायचं. थोडं थोडं कर्म करत राहायचं आणि निष्काम कर्माकडे वळायचं आहे. परब्रह्मज्ञानाची पहिली पायरी कर्म आहे. पुढे येणे यमनियमाचे नी तळवटे, रिगे आसनाची ये पाऊल वाटे, येई प्राणायामाचे नि आडकठे वरवत. सगळ्या या उपमा आहे बघा. आता येणे यमनियमांचे तळवटे, अष्टांग योग ह्या सगळ्या रूपकामध्ये भरलेला आहे. अष्टांग योग, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, हे सगळे. आता शिखरावरती परब्रह्मज्ञान आहे आणि खालची पायरी कर्म आहे. यमनियमांचे नि तळवटे, यमनियमांच्या पायऱ्या आहेत. मग पुढे कर्माची पायरी आहे, त्याच्या पुढे यम आणि नियम यांच्या पायऱ्या आहेत. आणि मग आसनाची पाऊलवाट आहे. मग प्राणायामाचे काठ त्याला आहेत. असं सांगितलं आहे. याचं स्पष्टीकरण पुढच्या ऑडिओत करते. इत्यलम.